किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंबईतल्या रंगशारदा इथे आज मनसेचा मेळावा संपन्न होणार आहे। या मेळाव्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। मनसे आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये युती झाली असली तरी जागा वाटपाचा पेच कायम आहे। काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळते। या जागा वाटपावर राज ठाकरे काय बोलणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि या मेळाव्याला मुंबईतील सर्व मनसे पदाधिकारी हजर राहणार आहेत। बीएमसीसाठी भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे। भाजपच्या बैठकीत जागा वाटपासंदर्भात आढावा घेण्यात आला। यावेळी उमेदवारांना छोट्या प्रचार सभा, मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासंदर्भात देखील सूचना करण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान जिल्हाध्यक्षांना उमेदवारांचे फॉर्म तपासण्याचीही सूचना दिल्या गेलेल्या आहेत। तसंच अडचणी नसलेल्या वॉर्डचे उमेदवार आज जाहीर होऊ शकतात। गोंधळ असणाऱ्या वॉर्डबाबत भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। तसंच बंडखोरांना वेळ न देण्याची देखील भाजपनं रणनीती आखल्याचं वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीतून समोर आलंय। त्यामुळे भाजपच्या पहिल्या यादीत कुणाला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। पहिल्या टप्प्यात भाजपकडून 80 जणांना एबी फॉर्मचं वाटप होणार असल्याची माहिती आहे। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंकडून आता तयारीला वेग आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरेंकडून उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे। मातोश्रीवर उमेदवारांना बोलावून एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। यावेळी अनेक नेते आणि पदाधिकारी ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी रविवारी दाखल झाले होते। तिकडे सोलापुरात शिवसेना उबाठानं पहिली यादी जाहीर केलेली आहे। सोलापुरात शिवसेना उबाठाचे 11 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा 30 जागा लढवणार असल्याचं कळतंय आणि 11 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। आपण पाहतोय उबाठाकडून 11 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। सोलापुरात शिवसेना उबाठानं त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उबाठा 30 जागा लढवणार आहे आणि त्यातल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। पहिली यादी सोलापुरात शिवसेना उबाठानं जाहीर केली आहे। पुण्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि मनसे आघाडीचं जागा वाटप ठरलं असल्याचं सूत्रांकडून कळतंय। काँग्रेसला 80 तर शिवसेना आणि मनसे 65 जागांवर लढणार असल्याचं कळतंय। मित्रपक्षांसाठी 15 ते 20 जागा ठेवल्यात तर काँग्रेस, शिवसेना त्या वाटून घेणार आहे आणि आता झालेल्या बैठकीत मनसेच्या ज्या मागण्या होत्या त्या 70% पूर्ण झाल्यात। सगळे अंतिम निर्णय आजच होणार आहेत। सचिन अहिर, बंटी पाटील हे अंतिम शिक्कामोर्तब करणार असल्याचं कळतंय। आणि आता पुढची बातमी पाहूयात। पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली। चिखलीचे ग्रामदैवत भैरवनाथचं दर्शन घेऊन अजित पवार यांनी प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी मी कामाचा माणूस आहे असं म्हणत अजित पवार यांनी मतदारांना साथ घातली। महापालिकेला कर्जातून बाहेर काढणार असा शब्द यावेळी अजित पवार यांनी दिला। 9 वर्ष आपलं वाया गेली आणि काय झालं तर 9 वर्षात तुम्हाला मला या माझ्या महानगरपालिकेला आशिया खंडातली श्रीमंत आता कर्जबाजारी केली असले तर हे शहाणे आहे। माझा विचार करा, या पद्धतीनं त्यांनी स्वतःची घरदारं भरली परंतु आपलं वाटोळ करून टाकलंय। ते आता पुन्हा सावरण्याची सुवर्ण संधी उद्याच्या गुरुवारी 15 जानेवारीला आपल्या सगळ्यांना चालून आलेली आहे। माझ्या दत्ता काका साजेचं अधुरं राहिलेलं स्वप्न तुम्हाला मला सगळ्यांना पूर्ण करायचं आहे। हे आपलं ध्येय आहे, हे आपलं उद्दिष्ट आहे। त्याकरता तुम्ही एकटं समजू नका, मी तुमच्या पाठीशी आहे आणि मी कामाचा माणूस आहे। मी बिनकामाचा माणूस नाही। मी सकाळी 6ला साईटवर जातो आणि कामं करायला सुरुवात करतो। त्यावेळेस तर कितीतरी जोर झोपलेले असतात 80 लोक, पण आपण काम करत असतो।
दुसरीकडे मुंबई बाहेरील पदाधिकाऱ्यांना एबी फॉर्मचं वाटप केलं जात असून मुंबईतल्या उमेदवारांना एबी फॉर्म कधी मिळणार याची मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे। उमेदवारी जाहीर होत नसल्यानं इच्छुकांनी शिवतीर्थावर धाव घेतली। दोनही ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक मराठी मन एकवटल्याचं दिसतंय। नवी मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका असेल अथवा कल्याण महानगरपालिका असेल, या सर्व महानगरपालिकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या उमेदवारीबाबतच्या सीट वाटपाची अत्यंत सकारात्मक चर्चा सुरू असून आज उद्यामध्ये हे सीट वाटप जाहीर होईल। त्याचबरोबर उमेदवारांचे अर्ज सुद्धा भरण्यास सुरुवात होईल। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना युतीचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चाललाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला थेट 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय। ठरलेल्या वेळेत युतीबाबत स्पष्ट निर्णय न झाल्यास आम्ही आमचा स्वतंत्र निर्णय घेऊ असा इशाराच सरनाईकांनी दिलाय। मी सकाळी माननीय मुख्यमंत्र्यांना फोन करून सांगितलं की साहेब, मी सगळी जो चर्चा होती ती केलेली आहे आणि ठाण्याच्या धर्तीवर इथेही महायुती व्हावी असा मी प्रस्ताव दिलेला आहे। तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, मी सांगतो म्हणून। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा जो काय निर्णय आहे तो निर्णय 24 तासामध्ये देणं अपेक्षित आहे। जर त्यांनी उद्या दुपारपर्यंत जर निर्णय दिला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला शेवटी काहीतरी निर्णायक भूमिका घ्यावी लागेल। पुणे महानगरपालिकेमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर भाजप शिवसेना एकत्र लढणार असून काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूयात। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे। शरद पवारांची एनसीपी महाविकास आघाडीसोबतच्या चर्चेतून बाहेर पडले आणि त्यामुळे आता दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 32 ते 35 जागा मिळणार आहेत। पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे। प्रचाराचा पहिला नारळ फोडला आणि अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली। पिंपरी चिंचवडमधील तळवडेमधील सभेत ते बोलत होते। पुण्यातील जागा वाटपावरून रवींद्र धंगेकर नाराज आहेत। लाचार होऊन युती नको, निवडून न येणाऱ्या जागा भाजप सेनेला देतंय असा आरोप धंगेकरांनी केला आहे। दरम्यान धंगेकरांचा मुलगा अपक्ष लढणार आहे। नागपूरमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेसचे प्रदेश सचिव माजी नगरसेवक मनोज साबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत साबळेंनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपनं मुंबईतील उमेदवारांची अधिकृतपणे यादी जाहीर केली नसली तरी नुकत्याच भाजपवासी झालेल्या तेजस्वी घोसाळकर यांनी उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं ट्विटमधून जाहीर केलंय। दहिसर वॉर्ड क्रमांक 2 मधून त्या शक्तीप्रदर्शन करत अर्ज भरणार आहेत। बारामतीमध्ये एकीकडे पवार कुटुंबीय एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळाले। त्याच दिवशी अजित पवारांनी शरद पवार यांना धक्का दिलाय। शरद पवारांच्या पक्षाचे माजी नगरसेवक धनंजय पिसाळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। मुंबई महानगरपालिकेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली आहे। 37 उमेदवारांच्या पहिल्या यादीची सना मलिक यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युती केली आहे। शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा देण्यात आल्यात। पवारांच्या पक्षाने 52 जागांची मागणी केली होती, मात्र 10 जागांवर तोडगा निघालाय। जळगावात भाजप आणि शिवसेनेची बैठक पार पडली। मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत गुलाबराव पाटलांची बैठक झाली। शिवसेनेकडून 26 जागांचा प्रस्ताव देण्यात आला। हा प्रस्ताव अमान्य केल्यानं गुलाबराव पाटील बैठकीतून उठून गेले। जळगावात शिवसेना भाजप नेत्यांकडून आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप शिवसेना उबाठा पक्षानं केलाय। शासकीय विश्रामगृहात महायुतीची बैठक झाल्याचा आरोप ठाकरेंच्या पक्षानं केलाय। पुण्यामध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली। या बैठकीला शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गैरहजर होते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सगळेच स्थानिक नेते हे नॉट रिचेबल आहेत।
मुंबई ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर अजूनही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जागा वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेना 8 ते 10 जागांवर लढणार असून उर्वरित 56 ते 58 जागांवर भाजप लढणार असल्याची माहिती आहे. उल्हासनगरमध्ये शिवसेनेच्या शाखेबाहेर शिवसैनिक आक्रमक झाले. 500 पेक्षा जास्त पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत असून आयात उमेदवारांना पक्षात स्थान देऊ नका अशी मागणी इच्छुक उमेदवारांनी केली. मीरा भाईंदरमध्ये महायुतीमध्ये पेच कायम आहे. भाजपनं 24 तासात निर्णय न घेतल्यास स्वतंत्र लढू असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिलाय. अमरावतीत भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटली. नागपुरात बावनकुळे यांच्या नेतृत्वात अंतिम बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेनं अवास्तव जागा मागितल्यानं युती फिसकटल्याची चर्चा आहे. अमरावतीमध्ये बैठक पार पडणार आहे. मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे. शिवसेना लढणार असलेल्या जागांची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मीनाक्षी शिंदेंसोबत चर्चा केल्यामुळे नाराजी दूर झाल्याचं बोललं जात आहे. वरणगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित अपक्ष नगराध्यक्ष सुनील काळे यांची विजयी रॅली काढण्यात आली. यावेळी विजयी नगराध्यक्षांनी विरणगाव येथून जामनेरपर्यंत ट्रॅक्टरनं प्रवास करत मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आणि त्यामुळे सुनील काळे भाजपला पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे. वर्धा जिल्ह्यातील भाजप युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर झाली आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून मयंक खंडागळे या गुन्हेगाराला स्थान देण्यात आलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. बीडमध्ये भाजपकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींसाठी अर्ज स्वीकारले जात असून महापालिका निवडणूक संपायच्या अगोदरच भाजपनं जिल्हा परिषद पंचायत समितीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. आनंदराव अडसूळ यांची अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मुंबई पश्चिमेच्या अंधेरी भागातील नवीन रस्त्यांवर स्ट्रोम वॉटरचं ड्रेनेज आणि एरो मार्किंग नसल्याचं समोर आलंय. त्याबद्दल वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील त्याकडे कानाडोळा केला जातोय. यात आरटीओ रोड, आझाद रोड आणि न्यू दादाभाई रोड या भागातील रस्त्यांचा समावेश आहे. जळगाव महापालिकेमध्ये शिवसेना भाजप युतीची घोषणा झाली असली तरी प्रत्यक्ष जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. जिल्ह्यातील अजिंठा विश्रामगृहात मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील यांची जागा वाटपाबाबत बैठक पार पडली. युतीमध्ये शिवसेनेने 26 जागांचा प्रस्ताव दिल्याचं कळतंय. अकोला महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानपूर्वक जागा वाटप झालं पाहिजे अशी ठाम भूमिका अमोल मिटकरी यांनी घेतली आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली. मावळमध्ये प्रशांत भागवत युवा मंच आयोजित मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेला मावळचे आमदार सुनील शेळके आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी उपस्थिती लावली होती. सोन्या चांदीच्या भावात वाढ कायम असून चांदीच्या भावात पुन्हा 6,000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी 2,53,000 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्याही भावात 700 रुपयांची वाढ होऊन ते 1,40,400 रुपयांवर पोहोचले. भाववाढीमुळे चांदीनं 2.5 लाखांचा तर सोन्यानं 1,40,000 रुपयांचा पल्ला ओलांडला. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर येत्या 2030 पर्यंत तब्बल 749 नव्या लोकल फेऱ्या आणि 133 मेल एक्सप्रेस गाड्या सुरू होणार आहेत. त्यामुळे लोकल प्रवास अधिक वेगवान होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर आणि सुरक्षित होईल असा विश्वास रेल्वे प्रशासनानं व्यक्त केला आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्याच्या उद्देशानं मध्य आणि पश्चिम रेल्वेवर बुधवारी अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार आहे. नियोजित वेळापत्रकाव्यतिरिक्त या विशेष सेवा चालवण्यात येणार असल्याचं रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान 2 आणि हार्बर मार्गावर सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 2 अशा 4 सेवा चालवण्यात येणार आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान दोन्ही दिशांना 4 सेवा चालवण्यात येणार आहेत. नव्या वर्षानिमित्तानं आयोजित स्वागत सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दलानं विशेष अग्निसुरक्षा मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत हॉटेल, रेस्टॉरंट, पब आणि बार इत्यादी 207 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी अटी आणि शर्थींचं पालन न करणाऱ्या 41 आस्थापनांवर अग्निशमन दलानं कारवाई केली तर 16 आस्थापनांना नोटीसा बजावल्या. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी कवच 4.0 सुरू करण्याची डिसेंबर 2025 ची मुदत संपली तरीही स्वयंचलित रेल्वे सुरक्षा प्रणाली सुरू होऊ शकली नाही. आता नव्या क्षमतेनं तयारीनिशी ही प्रणाली दिल्लीसह मुंबई हावडाशी जोडणाऱ्या मार्गावर 2026 मध्ये सुरू करण्याच्या दिशेनं तयारी सुरू आहे. दिल्लीला मुंबई हावडा मार्गाशी जोडणाऱ्या मार्गावर कवचचं काम 25% पूर्ण झालं असून ते वापरासाठी सज्ज आहे.
पुणे जिल्ह्यातील रोटी गावातील श्री रोटमलनाथ मंदिरात पहिला मुलगा झाल्यानंतर आईचं मुंडन करण्याची प्रथा आहे. ही अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. याविरोधात महिलांनी निषेध आंदोलन केलं. वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील जैन मंदिरातील पुजाऱ्यांना झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ शिरपूर पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला. दिगंबर जैन समाजाच्या वतीनं मोर्चा काढत मारहाणीच्या घटनेचा निषेध करण्यात आला. अकलूज टेंभुर्णी रस्त्यावरील रखडलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी उबाठा पक्षाकडून बेमुदत उपोषण सुरू आहे. रस्त्याचं काम रखडलंय तरी याच रस्त्यावर ऊस वाहतूक केली जाते आणि त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी युवा सेनेचं उपोषण सुरू आहे. खोपोलीमधील मंगेश काळोखे हत्या प्रकरणातील आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण 9 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाघूर धरणाच्या 6 दरवाजांना गळती लागली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे आणि जळगावकरांवर पाणी टंचाईचं संकट असतानाच धरणाला गळती लागल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार तक्रार देऊन देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं नागरिक आक्रमक झाले. मावळमधील 9 लाख उंबरे इथे मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या अधिकृत मान्यतेनं ही स्पर्धा पार पडणार आहे. श्रीराम विद्यालयासमोर या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. अलिबाग वडखळ मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यानं रुग्णवाहिकेला देखील फटका बसला. मुंबई आणि अलिबागकडे जाणाऱ्या दोन्ही लेनवर वाहतूक कोंडी दिसून आली. जळगावच्या चोपड्यातील आठवडे बाजारात शेवग्याच्या शेंगांना चांगलाच दर मिळतोय. 320 रुपये किलोनं शेवग्याच्या शेंगा विकल्या जात असल्यानं उत्पादकांनी समाधान व्यक्त केलंय.